नमस्कार मंडळी. कृती दलाने केलेल्या काही सूचनांवर कारवाई सुरू झाली असल्याची माहिती दीपक सावंत यांनी दिलेली आहे. गर्भवतींना देण्यात येणाऱ्या एक वेळचा चौरस आहार दर ₹35 ₹45 करण्यात आला. मध्य कुपोषित बालकांसाठी अतिरिक्त पोषण आहार कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमात सरपंचांनाही सहभागी करणे सुरू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे. शालेय विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेचा विस्तार केला जाणार आहे. सध्या इयत्ता 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीच्या या योजनेचा लाभ आता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनाही दिला जाणार आहे. राज्य सरकारने या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. आदिवासी क्षेत्रातील कुपोषण कमी करण्यासाठी स्थापन केलेल्या कृती दलाचा पहिला अहवाल डॉक्टर दीपक सावंत यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक, महिला व बाल विकास सचिव अनुपम यादव आणि कृती दलाचे विविध विभागाचे सचिव अधिकारी यावेळेस उपस्थित होते. अहवालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. सध्या 8वीपर्यंत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येते. ही योजना 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांनाही लागू करावी. तसेच शहरी भागासाठीही अमृत आहार योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणावा, अशा सूचना मुख्यमंत्री यांनी प्रशासनाला लावल्या आहेत. मेळघाट, पालघरप्रमाणेच इतरत्रही दुचाकी वाहनं, रुग्णवाहिका किंवा नौका रुग्णवाहिका कायम तयार ठेवा. दुर्गम गावे आणि पाड्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत किमान एकदा हे वाहन येऊन जाऊ शकते असा साधा रस्ता तरी असायला हवा. यासाठी लवकरच वन विभागाची बैठक घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री यांनी केल्या. मात्र एक नक्की आहे की आता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह एक वेळचं जेवण आता मिळणार आहे सरकारकडून. माहिती आवडली तर नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.